अमित शहा यांनी घेतली शरद पवारांची भेट। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहा पवारांच्या भेटीला। शरद पवारांनी तिरंगी केक तलवारीनं कापला। नव्या वादाला तोंड। राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। केक कापल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल। भिवंडीच्या खाडीपारजवळ पहाटेपासून एनआयएची छापेमारी। एका संशयिताला घेतलं ताब्यात। दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी। पुढील आठवड्यात विधेयक सभागृहात मांडलं जाणार। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल। नागपूर एअरपोर्ट धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम सुरू। अधिवेशनासाठी विमानानं येणाऱ्यांची होणार गैरसोय। व्हीआयपीनं नागपूर एअरपोर्टवर उतरता येणार नाही। परभणी प्रकरणाच्या अमरावतीत संतप्त पडसाद। माथेफिरूचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीम ब्रिगेडचे आंदोलन। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचं वर्चस्व राहणार। भाजपाचे 20, शिवसेनेचे 13 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्ताराला आज मुहूर्त लाभण्याची शक्यता। तिन्ही नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह। 14 तारखेला विस्तार होणार असल्याची चर्चा। देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याची शक्यता। शिंदे नाराज नसल्याचं हे वक्तव्य।